नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वरणगाव SRPF गट क्रमांक 20 जो की पेपर 17 मे 2026 रोजी होणार आहे, त्यासाठी अत्यंत महत्त्वाचे जिल्हा विशेष असे प्रश्न बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या प्रश्नांनी तुम्हाला हमखास 2 ते 3 मार्क नक्कीच भेटेल. प्रश्न क्रमांक 1, जळगाव जिल्ह्याला खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा लागून आहे? तर बरोबर उत्तर आहे मध्य प्रदेश उत्तर दिशेला आहे आणि गुजरात पश्चिम दिशेला आहे. प्रश्न क्रमांक 2, वरणगाव SRPF गट 20 चे मुख्यालय कोठे आहे? तर बरोबर उत्तर आहे वरणगाव तालुका भुसावळ जिल्हा जळगाव येथे. प्रश्न क्रमांक 3, जळगाव जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ किती आहे? 11,765 चौरस किमी. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की आपण याच्या पहिले जिल्हा विशेषमध्ये धुळेचा जो पेपर घेतला होता, धुळे जिल्हा विशेष जे बघितले होते त्या संबंधित त्यातूनच इतके असे SRPF धुळे गट क्रमांक 6 मध्ये पेपरमध्ये प्रश्न दिसणार. तुम्ही एकदा जाऊन चेक करा. प्रश्न क्रमांक 4, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सध्या कोण आहेत? तर उत्तर आहे गुलाबराव रघुनाथराव पाटील. प्रश्न क्रमांक 5, जळगाव जिल्ह्यातील प्रसिद्ध अजिंठा लेणी कोणत्या तालुक्यात भागात येतात? उत्तर सोयगाव तालुका व जळगाव जिल्ह्याच्या सीमेवर. प्रश्न क्रमांक 6, जळगाव जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे? केळी आणि सुवर्णरंगरी. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 7, जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठी नदी कोणती? उत्तर आहे तापी नदी. प्रश्न क्रमांक 8, जिल्ह्यातील प्रमुख ऐतिहासिक ठिकाण पद्मालय कोणत्या तालुक्यात आहे? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे एरंडोल तालुका जळगाव जिल्हा. तुम्ही म्हणत असेल की जळगाव जिल्ह्यावर प्रश्न काय? कारण की वरणगाव हे जळगाव जिल्ह्याचाच भाग आहे, त्यामुळे जळगाववर प्रश्न येणं साहजिक आहे. प्रश्न क्रमांक 9, जळगाव जिल्ह्याची स्थापना केव्हा झाली? तर बरोबर उत्तर आहे 1 मे 1960 रोजी मुंबई राज्याचा भाग म्हणून जळगाव जिल्ह्याची स्थापना झाली आहे. प्रश्न क्रमांक 10, जळगाव जिल्ह्यातील प्रमुख भुसावळ रेल्वे स्टेशन कोणत्या विभागात येते? तर उत्तर आहे मध्य रेल्वे, सेंट्रल रेल्वे. प्रश्न क्रमांक 11, जिल्ह्यातील चांगदेव हे तीर्थक्षेत्र कोणाच्या नद्यांच्या संगमावर आहे? तर बरोबर उत्तर आहे तापी नदी आणि पूर्णा नदी. महत्त्वाचा प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 12, जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कोण आहेत? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आयुष प्रसाद आहे. हे प्रशासकीय विभागावर तर हमखास प्रश्न विचारण्यात येतात, ते पाठच करून जावा. आणि आपण आपल्या चॅनलवर अतिसंभाव्य हमखास येणारे प्रश्नच देतो आणि याच्या पहिले सुद्धा हे प्रूफ केलेलं आहे की जिल्हा विशेषमध्ये जी आपण सिरीज चालू केलेली आहे त्यामध्ये परीक्षेत प्रश्न दिसणार म्हणजे दिसणार. प्रश्न क्रमांक 13, जळगाव जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? तर बरोबर उत्तर आहे नाशिक प्रशासकीय विभाग. प्रश्न क्रमांक 14, जळगाव जिल्ह्याची प्रमुख नदी कोणती? तर बरोबर उत्तर आहे तापी नदी. प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्रातील केळ्यांचे कोठार म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? तर बरोबर उत्तर आहे जळगाव जिल्हा. प्रश्न क्रमांक 16, तापी नदीवर जळगाव जिल्ह्यात कोणते धरण बांधण्यात आले आहे? तर उत्तर आहे हतनूर धरण, भुसावळ तालुका येथे. प्रश्न क्रमांक 17, उणपदे हे गरम पाण्याचे झरे कोणत्या तालुक्यात आहेत? तर उत्तर आहे चोपडा तालुक्यात. प्रश्न क्रमांक 18, पाल हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे? तर उत्तर आहे रावेर, सातपुडा पर्वतरांगा येथे. प्रश्न क्रमांक 19, वाघूर धरण कोणत्या नदीवर आहे? तर बरोबर उत्तर आहे वाघूर नदी येथे. प्रश्न क्रमांक 20, जळगाव जिल्ह्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत? तर उत्तर आहे 5. धुळे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बुलढाणा येथे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण SRPF गट क्रमांक 20 वरणगाव याची जी लेखी परीक्षा होणार आहे 17 मे या दिवशीसाठी महत्त्वाचे GKची सिरीज चालू केलेली आहे आणि अति वारंवार जिल्हा विशेष जळगाव जिल्ह्यात येतात. म्हणून व्हिडिओ आवडला असेल चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद. डेली ही सिरीज आपण कंटिन्यू करणार आहोत.